निळ्या बॅरलच्या घटनेनंतर यातच आणखी एक भयानक घटना घडली। या घटनेमुळे पती पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आणि भारत देश हादरून गेला। नेमकं घटनेत असं काय घडलं ते पाहू। रुबी नावाच्या महिलेचं राहुल या मुलासोबत लग्न झालं। सुखाने संसार सुरू होता, पण नियतीला ते मान्य नव्हतं। रुबीचं एकावर नव्हे तर तब्बल 2 मुलावर प्रेम होतं आणि या प्रेमात पती राहुल अडथळा ठरत होता। प्रेमात आंधळी झालेल्या रुबीने आपल्या 2 प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याला जागीच संपवलं। मिळालेल्या माहितीनुसार संबलपूर जिल्ह्यातील राहुल हा नेहमीप्रमाणे बाहेर गेलेला। पत्नी रुबी घरात एकटी आणि तिने कॉल करून आपल्या 2 प्रियकराला बोलावलं आणि लागलीच कट रचला। सायंकाळी नवरा घरी आला। संधी साधू बायको आणि दोन्ही प्रियकरांनी मिळून नवऱ्याच्या डोक्यात वार केला आणि तो बेशुद्ध झाला। एकाने गळा छाटले, दुसऱ्याने हात कापले तर पत्नीने छातीवर बसून छाती चिरली। सर्वांनी मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकून दिलं आणि या तिघांनी तिथून पळ काढला। गौरव आणि अभिषेक अशी 2 प्रियकरांची नावे आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तपासाचे धागेदोरे शोधत पत्नी आणि 2 प्रियकरांना अटक करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता। पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झालं।